आपला मुद्दा काय असणार आहे? आपण सहन केलेल्या गोष्टी आहेत ना, ते त्यांना सहन करायच्या नाहीयेत. हे असंच आमचा हा म्हणजे विचार आहे, की पुढच्या पिढीनी आपण जे सहन करत आलेले आहोत, की बाबा रस्त्यावरचे खड्डे, दूरंदाज करून दिला आपण त्या गोष्टीवरती. आपण बघितलं की फुटपाथ नाहीये चालायला, जाऊ दे लक्ष दिलं नाही, आपण रस्त्यावरून चालत गेलो. हे पुढच्या जनरेशननी नाही सहन करायला पाहिजे म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत. मॅडम एज्युकेशनमध्ये काय आपण करणार आहे? काय करणार आहे? मुद्दे काय आहे? मेन मेन मुद्दे आपले ते सांगा. हां. बघा, एज्युकेशनमध्ये मेन मुद्दा आता आलेला आहे पोरांवरती प्रेशर. 11 ते 12वी म्हणजे 8वी ते 12वी जी मुलं आहेत यांच्यावरती इतका प्रेशर झालेला आहे, काहीतरी बना, काहीतरी बना. आपल्याला ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्या. पण त्यांना आपण कोचिंग लावू शकतो का? म्हणजे होतं ना, आपल्या जनतेत एवढी सगळ्यांकडे क्षमता नाही आहे. सगळ्यांना ते मंथली पेमेंट द्यायची क्षमता नाही आहे क्लासेसला. एवढे पैसे आपण नाही देऊ शकत. तर त्यांच्यासाठी आमचा विचार आहे. आमचं म्हटलं आम्ही निवडून येऊ का नाही येऊ, पण आमचा असा विचार आहे की त्यांना पुढे काय करू शकतात आणि काय नाही, ज्याच्यासाठी सेमिनार्स घडवायचे, की मुलं सुद्धा आणि त्यांचे आई वडील सुद्धा, की भले डॉक्टर आणि इंजिनियर नाही झाले ना, तर पुढे काहीतरी अशा मार्गाला लागतील की त्यांचं आयुष्य सुधरेल. कारण की खूप झाले डॉक्टर इंजिनियर्स, हे काय फक्त लाईफ नाहीये. आपल्याला खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स सुद्धा आहेत, की होतं ना, ड्रॉइंगमध्येही छान करिअर करता आलं असतं, डान्समध्येही छान करिअर करता येतं, पण हे आपल्याला माहितीच नाहीये. ह्या बेसिक नीड्सच कोणाला माहिती नाहीयेत, कारण की समोरचा माणूस शिकलेलाच नाहीये, तर त्याला येणार कुठे की अरे हे असं पण काय करता येतं. आमचं तेच म्हणणं आहे की काहीतरी मुलांसाठी केलं पाहिजे सेमिनार. आणि मोस्टली आता झालंय सुसाईड्स, यंग पोरांमध्ये सुसाईड्स करणं हे खूप मोठं इश्यू झालेला आहे. मुलांना काही भेटलं नाही की मुलं एकच धमकी देतात, मी जाऊन जीव देतो, आणि मग आई वडील घाबरतात. या गोष्टीवरती खूप मोठा माझा म्हणजे ना मनात एक विचार आहे की आई वडिलांना हे कसं हँडल करायचं, याच्यासाठी आपल्याला सेमिनार्स ठेवायचे आहेत सायकॅट्रिस्ट थ्रू. मॅडम आपले समोर विरोधक कोण आहे? माझ्यासमोर कविता विकास म्हात्रे या विरोधक आहेत, फ्रॉम शिंदे. तर यांना कुठल्या हिशोबात आपण बघत आहात? मी असं विचार करेल की त्यांच्यासमोर मला उभं राहायची संधी भेटली आहे ना, ही खूप मोठी संधी भेटली आहे मला. त्या त्यांच्या जागेवर आहेत, त्या आज किती वेळा इलेक्शन्स लढवल्या आहेत त्यांनी, आणि वयानेही मोठ्या आहेत आणि पदानेही मोठ्या आहेत त्या. त्यांच्यासमोर आम्हाला लढायला भेटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की काय म्हणतात त्याला, बदल ही गरजेची ही आहे सध्या तरी. कुठेतरी बदल झाला पाहिजे. मे बी एक नवीन पिढीला चान्स देऊन बघितला पाहिजे जनतेने की काय होऊ शकतं. ते त्यांच्या पद्धतीने कार्य करतात आणि आम्ही आमच्या पद्धतीने. आपल्या मतदारांसाठी आपण काय आग्रह करतात? मी असं सांगेन की आपल्यासाठी नाही, आपल्या बायकोसाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी मत द्या. पुढच्या जनरेशननी कसं वागलं पाहिजे, कसं त्यांनी आयुष्य घडवायला पाहिजे, हे आपण आपल्या 10 वर्ष आपण करत आलेलो, कसं जगलोय, ॲटलिस्ट पुढचे 5 वर्ष तरी त्यांना चांगले जगायला भेटलं पाहिजे. ही अशीच एवढी विनंती आहे माझी. धन्यवाद. धन्यवाद. बराबर सही है, बहुत अच्छा है।